आता सब्रोगेशन आणि टाइप्स ऑफ सब्रोगेशन आज आपण बघणार आहे। सब्रोगेशन म्हणजे काय? सबस्टिट्यूशन म्हणजे सबस्टिट्यूट देणे, एखाद्या गोष्टीला दुसरी व्यक्ती म्हणून सबस्टिट्यूट म्हणून देणे। आता हे कशात होतं तर मॉर्गेज कॉन्ट्रॅक्टमध्ये होतं। समजा मॉर्गेज एनी बी कडून लोन घेतले, बी ही बँक आहे, तर एनी त्याची प्रॉपर्टी बी या बँकेला गहाण ठेवली, परंतु आता लोन अमाऊंट पे करू शकत नाही आहे ए, मग सी काय करतो? सी ह्या लोन अमाऊंट फेडतो आणि ते एची जी गहाण प्रॉपर्टी आहे, मॉर्गेज प्रॉपर्टी बीच्या ताब्यातून सोडवून घेतो। म्हणजेच हा सबस्टिट्यूट झाला। एचा जो रोल होता तो सीने पाळवला, म्हणजे हा सबस्टिट्यूट झाला। आता 2 टाइप्स ऑफ सब्रोगेशन आहेत, तर लीगल सब्रोगेशन आणि कन्व्हेन्शनल सब्रोगेशन। लीगल सब्रोगेशन म्हणजे काय? ते कायद्याने किंवा ऑपरेशन ऑफ लॉने ते केलं जातं। आता लीगल सब्रोगेशनमध्ये जी व्यक्ती पहिल्या डेटरचे जे अमाऊंट आहे, लोन अमाऊंट ती फेडते, ती लीगली त्याला बाउंड असते, म्हणजेच तो कायद्याने त्याला अधिकार असतो की त्याची अमाऊंट फेड करण्याचा, म्हणून त्याला लीगल सब्रोगेशन असं म्हटलेलं आहे। तर अशा कोणत्या व्यक्ती असतात की ते लीगल सब्रोगेशन करू शकतात? तर याच्यामध्ये को-मॉर्गेजर येतं, शुअरिटी, नंतर राईट ऑफ इक्विटेबल रिडिम्पशन आणि पुसणे मॉर्गेज, असे हे 4 लोक लीगल सब्रोगेशन करू शकतात। को-मॉर्गेजरमध्ये कसं आहे तर 2 मॉर्गेजर आहेत आणि त्यांनी प्रॉपर्टी गहाण ठेवली बँकेकडं, तर पहिले एका मॉर्गेजरकडे पैसे नाहीत, तर तो सेकंड मॉर्गेजर काय करेल? ती पूर्ण लोन अमाऊंट बँकेची फेडून घेईल आणि जी प्रॉपर्टी आहे ती सोडून घेईल। म्हणजेच को-मॉर्गेजरला राईट राहील सब्रोगेशन करायचा। शुअरिटी म्हणजे गॅरंटर, जो मॉर्गेज कॉन्ट्रॅक्ट ह्याच्यात गॅरंटर काय असतं? लोन अमाऊंटमध्ये गॅरंटर ठेवतात की ह्यानी डेटरने नाही भरलं तर गॅरंटर पैसे भरेल आणि अमाऊंट सोडवून घेईल, त्याची जी गहाण प्रॉपर्टी सोडवून घेईल। तर गॅरंटरसुद्धा जर पूर्ण अमाऊंट पे करेल तर तो झाला, त्याला लीगली बाउंड झाला ते सब्रोगेशन करण्यासाठी। तसेच पुसणे मॉर्गेजमध्ये सेकंड मॉर्गेजी असतो। मॉर्गेज कॉन्ट्रॅक्टमध्ये जर 2 मॉर्गेज कॉन्ट्रॅक्ट झाले तर सेकंड मॉर्गेजी पहिल्या मॉर्गेजच्या लोन अमाऊंट फेडून ती मॉर्गेज प्रॉपर्टी स्वतः ताब्यात घेऊ शकतो, हे सेकंड मॉर्गेज म्हणतात पुसणे मॉर्गेजला। तर आता कन्व्हेन्शनल मॉर्गेजमध्ये ह्या जो डेटरची अमाऊंट पूर्ण पे करतो त्या व्यक्तीला त्या मॉर्गेज प्रॉपर्टीमध्ये पण काही इंटरेस्ट नसतो किंवा त्याला त्याच्यात त्या प्रॉपर्टीचा इंटरेस्ट नाही किंवा ते प्रॉपर्टी स्वतःला मिळावा असा पण इंटरेस्ट नाही। फक्त कन्व्हेन्शनल मॉर्गेजमध्ये फ्रेंड असेल किंवा त्याचा रिलेटिव्ज असेल किंवा त्याचा हितचिंतक असेल, तो त्या डेटरची लोन अमाऊंट पूर्ण फेडतो बँकेकडून घेतलेली आणि त्याची प्रॉपर्टी त्या डेटरला